चंद्रपुरात 29 कोटींच्या नवीन जीएसटी भवनाचे लोकार्पण। चंद्रपूर शहरातील जलनगर वाट परिसरात उभारण्यात आलेल्या नवीन वस्तू व सेवा कर जीएसटी भवनाचे आज लोकार्पण करण्यात आले। सुमारे 29 कोटी 11,80,000 रुपयांच्या निधीतून हे अत्याधुनिक भवन उभारण्यात आले आहे। या भवनामुळे करदाते, व्यापारी आणि उद्योजकांना अधिक सुलभ व पारदर्शक सेवा मिळणार आहेत। लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगे, आमदार करत देवतळे तसेच जीएसटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले। जीएसटी विभागाने निर्धारित उद्दिष्टांच्या 122% महसूल संकलनाची कामगिरी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। नागरिकांच्या करातून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे व्हावे यासाठी हे भवन महत्त्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच विकसित भारत 2047च्या संकल्पनेला अशा आधुनिक पायाभूत सुविधा बळ देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। सरकार नेतृत्व या जिल्ह्यात आहेच, परंतु माननीय मुख्यमंत्री देखील या जिल्ह्याचेच आहेत असं पाहतो। शोभाताई देखील या जिल्ह्याची आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचं खूप मोठं योगदान आहे। एक योगदान आहे की या जिल्ह्याचं कॉन्ट्रीब्युशन, या जिल्ह्याची इंडस्ट्री ग्रोथ, या जिल्ह्याची वेगवेगळ्या खनिज संपदेच्या माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या तिजोरीमध्ये या जिल्ह्याने दिलेलं उत्पन्न आणि आता जीएसटीचं देखील टार्गेट आपण 122% पूर्ण केलं, याचा एक निश्चितच एक आनंद आणि अभिमान मला या ठिकाणी येतो। आणि खऱ्या अर्थाने जेव्हा एखादी इमारत असते, जेव्हा मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना नेहमी आम्ही रस्ते, नाले, पूल, आपल्या मतदारसंघाचे ग्रामपंचायत भवन, समाज भवन याचे उद्घाटन करत असतो किंवा एखाद्या तहसील कार्यालयासारख्या इमारतीचं उद्घाटन करत असतो। परंतु एखादा विभाग जो लोकांच्या खिशातून पैसे काढतो त्याची काळजी घेऊन देखील त्या माध्यमातून देखील एक उत्तम काम कसं करावं हे कदाचित महाराष्ट्राच्या कुठल्याही लोकप्रतिनिधी केलं नाही तर सुधीर भाऊ या ठिकाणी केलं। आणि त्यातून शेवटी हे जे टॅक्स आहे, हा जो संकलन आहे, यातून जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारत 2047 आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे विकसित महाराष्ट्र 2047चा जो रोडमॅप तयार केलेला आहे, तो रोडमॅप तो भारताला जे महासत्ता बनवण्याची जी आपला संकल्प आणि तयारी आहे, ती तयारी खऱ्या अर्थाने यातून आपण आपल्या उद्दिष्टाची पूर्तता करणार आहोत। या देशामध्ये आणि या राज्यामध्ये निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा, रस्त्यामध्ये आज आपल्याला ट्रॅफिक पुढे थोडंसं मलाही वेळाला उशीर झाला, काही जाम होतं रस्त्यात,